जोडी खेळपट्टीवरती अर्जुन बांगर त्याच्या समवेत बाई भागरे आपल्याला पाहायला मिळतील. येस पंचांचा ग्रीन सिग्नल आला. पॉवर प्लेचं पहिलं षटक 5 षटकांची ही मॅच. पहिल्या षटकाला झाली आहे सुरुवात. प्रतीक पाटील पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफला मिस्टेक केली आहे. भावेश पवार आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक सिंगल पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या एका धावेनं संघाचं खातं उघडलं जातं. ऑफ द मार्क टीम बोरशेती नक्कीच अगदी उल्लेख केला होता. टॉस मध्ये सुद्धा शहापूर विभागातील एक मोठा संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील नामांकित संघ टेंबिवली विपक्ष बोरशेती अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक पाटील पुन्हा सज्ज. दुसरा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर अंदाजानं खेळून काढलाय. फटका हा देखील चांगला आहे. एक सिंगल मिसफील्ड पाहायला मिळते. अगदी चेंडू हातात जेव्हा आला तेव्हाच थ्रो केला असता तर विकेट जाऊ शकत होती. कारण अर्जुन बांगर या खेळाडूला अगदी सातत्याने पाहिलं तर चांगली बॅटिंग करताना आणि त्याच्या समवेत बाई भागरे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक पुढचा चेंडू घेऊन लोअर फुल टॉस दिशा दिली आहे. मिड विकेटला खेळाडू चेस करतोय. दूरवरून येईल परंतु बॉल निघून जाईल सीमारेषे बाहेर. या मॅचचा पहिला चौकार. लोअर फुल टॉस होता आणि फक्त दिशा दिली या चेंडूला. मी उल्लेख केला होता अर्जुन बांगरचा की या खेळाडूकडे क्षमता भरपूर आहे. हार्ड हिटिंग देखील करू शकतो. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि त्यामुळे क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेनं धावफलक 6 या अंकावरती. बॉल उपलब्ध करून द्यायचा. आहे. यानंतरची मॅच असेल टीम RCC पेठ विपक्ष टीम गोठेगर बी. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा. आणि नक्कीच मी पुन्हा एकदा आवाज देईन. प्राईड ऑफ भिवंडी क्रिकेट ज्यानं भिवंडीचं क्रिकेट साता समुद्रा पार नेलं तो भावेश पवार. विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. जाऊया मॅचच्या दिशेनं. प्रतीक पाटील पुन्हा सज्ज झालाय. मागच्या चेंडूचा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अल्ताफ शेख त्या ठिकाणी तैनात होते. अप्रतिम खतरो के खिलाडी आहे परंतु सध्या आपल्याला पाहायला मिळतं की क्षेत्ररक्षणात बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीन वरती देखील अप्रतिम टेलिकास्ट सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती तेजस भोईर अँड टीम आपल्याला करताना पाहायला मिळते. प्रतीक पुन्हा सज्ज. ओहो यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला चेंडू प्रतीकनं कमबॅक केलाय. त्या अगोदर लोअर फुलटॉस वरती चौकार आला. त्यानंतर थोडासा खराब बॉल होता परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि कुठे ना कुठे या क्षेत्ररक्षणामुळे कॉन्फिडन्स प्रतीकला आला आणि यावेळेस चांगल्या टप्प्यावरती चेंडू हातात आलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. यावेळेस पट्ट्यात आलाय. फटका चांगला. मिड ऑफला खेळाडू लॉंग ऑनचा खेळाडू आलाय. चेस करतोय मात्र बॉल अडवू शकत नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार. पाटील वारी फिदाए पब्लिक उनकी सारी. आता उनकी है सबसे न्यारी. गोरगरिबांचा कैवारी. बघा वेळेबाबत निर्बंध आहेत. संघांना विनंती असेल टेंबिवली संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा. वेळेबाबत निर्बंध आहेत आपल्याला या स्पर्धेमध्ये. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. विलास स्मृती चषक 2024 आणि ही पहिली रजनी आहे. आज या स्पर्धेचा 4था दिवस.
गेल्या 4 दिवसांमध्ये अप्रतिम खेळ आपण ज्युनियर क्रिकेटचा पाहिला, त्यानंतर 40+ न्यू 40+ क्रिकेटचा देखील चांगला खेळ आणि आजच्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेटला सुद्धा सुरुवात झाली आहे. नक्कीच बोरशेतीसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज येस मयुरेश नाईक यांच्याकडनं असेल. त्यांच्या नावानंच हा संघ खेळतोय मयुरेश इंटरप्राइजेस बोरशेती. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा झाल्यात. नक्कीच जसं मी उल्लेख करत होतो की विलास स्मृती चषक 2024 आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये आजची ही पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा म्हणजे डे अँड नाईट. डे मध्ये आपण न्यू 40+चा क्रिकेट पाहिला, त्यानंतर ग्रामीण क्रिकेटचा जसा महासंग्राम सुरू झाला आतापर्यंत अनेक प्रेक्षकांची पसंती आली आहे. जाऊया मागच्या दिशेनं वेदांत पाटील. अगदी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर केला परंतु बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क घडवता आला नाहीये आणि एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट. एका धावेनं धावफलक 12 वरती. उल्लेख करत होतो या विलास स्मृती चषक 2024 मध्ये अगदी विक्रम घडतायत कारण 1,24,000हून जास्त प्रेक्षकांनी आतापर्यंत या स्पर्धेला पसंती दिली आहे आणि अजून सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग जोडला जातोय. सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय कारण अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस बाकी आहेत. गोलंदाज झालाय सज्ज वेदांत पाटील. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला परंतु हवा तसा बॅटच्या रीच मध्ये येत नाहीये चेंडू. हरकत नाहीये. या अगोदर देखील आपण जी वडवली बीची मॅच पाहिली, कमलेश आणि ऋतिक होते, हवा तसा बॅट मध्ये बॉल येत नव्हता परंतु वेग घेतला, स्वतःला सावरलं, मिडल ऑफ द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हल्ला बोल केला होता. तसंच काहीसं आपल्याला बोरशेती संघाकडनं देखील पाहायला मिळू शकतं. यावेळेस देखील इनफिल्डच्या दिशेनं पॉइंटला खेळाडू आहे, डायरेक्ट हिट हवाय, ओव्हर थ्रो नाहीये, बॅकअपला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक 14 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. 5 षटकांचे हे सामने आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. नक्कीच या ठिकाणी मिस्टर 70-70 तारिफ सय्यद यांचं देखील शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बघा आम्ही म्हटलं होतं की वेळ द्यायचा आहे बॅटरला कारण या अगोदर देखील आपण मॅचेस पाहिल्यात त्यामध्ये वेळ घेतला आणि त्यानंतर वाट लावली आहे बॉलरची परंतु सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे की वेग घेतला जात नाहीये. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरकडनं केला जातोय. धावफलकावरती धावा 14 आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज झालाय सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा सरळ डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, धाव होणार नाहीये, नाकारलंय नॉन स्ट्राईक एंड कडनं बॅटरनं आणि आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले परंतु या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 सिंगल 2 डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. गोलंदाज झालाय सज्ज वेदांत पाटील. चांगली गोलंदाजी. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस उडवलाय फटका, मिस टायमिंग. पॉइंटचा खेळाडू आहे, कोणतीही मिस्टेक नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. लागतोय धक्का क्रमांक 1 टीम मयुरेश इंटरप्राइजेस बोरशेती संघाला. त्याच्या नावाचा असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे रानल गावाचा. पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. अरे जयाची दरबी चलता है सिक्का है ओ यक्का हुकुमाचा. जयाची दरबी चलता है सिक्का है ओ यक्का हुकुमाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती भावेश विशे आपल्याला पाहायला मिळतील.
2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज वेदांत पाटीलनं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट बाळा भागरेला देखील माघारी परतावं लावलंय. न्यू बॅटर भावेश विशे क्रमांक 3 वरती. स्ट्रायकिंग एंडला अर्जुन बांगर अजून देखील खेळपट्टीवरती आहे. अर्जुनला आता जबाबदारी घ्यायची आहे. 5 षटकांचा नक्कीच सामना आहे. 2 षटक कंप्लीट झाल्यात, आता 3रं षटक मार्गस्थ. न्यू गोलंदाज मोनिश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच डावखरा हाताचा गोलंदाज मी उल्लेख केला होता या अगोदर. भावंडांची जोडी सातत्याने पाहायला मिळते. मोनिश पाटील आणि आदित्य पाटील हे भावंड. मनीष पाटील माफ करा, मोनिश आणि मनीष. कधी कधी कन्फ्युजन देखील होतं या दोघांमध्ये. मोनिश आला. 3ऱ्या षटकाचा पहिला चेंडू. थोडंसं रनअप मध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळाला, हरकत नाही. या पुन्हा एकदा रनअप घेईल, गोलंदाजी करेल. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा स्वागत या राणाच्या क्रीडा नगरीवरती. लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक जोडले, त्यांचं देखील स्वागत. यावेळेस बघा फटका प्रतिमा, बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेनं, खेळाडू दूरवरून येईल. 1 धाव. एकच धाव. कुठे ना कुठे त्या ठिकाणी खेळाडू आहे फाईन लेगला हे विसरले होते दोन्ही बॅटर. दोघांमध्ये गल्लत उडाली होती, परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये. फक्त एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 15 वरती. 15 ऑन बोर्ड. आता भावेश विशे आपल्याला पाहायला मिळतील. मोनिश पाटील सज्ज झाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस स्टेप आउट झालाय, उडवलंय, बॉलला पाठवलंय सीमारेषे बाहेर. षटकार. भावेश विशे घरून सेट होऊन आलाय. अगदी पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 6 धावा. 6 धावेनं धाव फलक 21 वरती. चांगली धावसंख्या आता पाहायला मिळतीये आणि आता कुठे ना कुठे वाटचाल देखील चांगल्या टोटलकडे टीम बोरशेती संघ करताना पाहायला मिळतोय. मोनिश पाटील दबाव असेल, षटकार खाल्लाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय घडलंय? अंपायरचा नो बॉलचा इशारा. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. आता मात्र अर्जुन बांगरकडे संधी आहे. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळण्याची त्याला संधी मिळाली नव्हती. एक चौकार आलाय, परंतु आता संधी देखील आहे. फ्री चेंडू. मोनिश पाटील चुकी केली आहे, ओव्हर स्टेपिंग केली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय मोनिश टू अर्जुन. फुल टच बॉल उडवलाय सरळ बॅटनं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण आणि अंपायरचा इशारा. इट्स नो बॉल. आणखीन एकदा चुकी केली आहे मोनिशनं. वारंवार चुकी घडतीये. आधी ओव्हरस्टेप केला, त्यानंतर मात्र बीमर नो बॉल. धाव फलक वेगानं पुढे सरकेल 26. 2 षटकांपर्यंत असं वाटत होतं की पूर्णपणे कंट्रोलमध्ये टीम टेंबिवली आहे, परंतु या षटकामध्ये महागडे षटक मोनिश पाटीलचं सध्या तरी पाहायला मिळतंय. नो बॉल आला. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मोनिश पाटील पुन्हा सज्ज होईल. अराउंड द विकेट न येण्याचा प्रयत्न. समोर अर्जुन बांगर. पुन्हा संधी आली अर्जुनकडे. यावेळेस बॅकची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनला डायरेक्ट हिट नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती दरम्यान कंप्लीट एका धावेनं. धावफलक 27. 27 धावा धावफलकावरती.
अप्रतिम खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. एका बाजूला टेंबिवली मयुरेश इंटरप्राइजेस टेंबिवली बोरशेती तर वनू स्पोर्ट्स टेंबिवली अशी मॅच. यानंतर देखील RCC पेठ विपक्ष गोठेगर बी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन रिपोर्ट करायचा. अप्रतिम मॅचेस आज दिवसभरापासून आपण पाहतोय. पहिली मॅच टेमगरपाडा विपक्ष रांजनोली, त्यानंतर टेंभोडे विपक्ष राहणार, त्यानंतर वडवली बी विपक्ष साविंद्रा, त्यानंतर गोरसई बी विपक्ष बामणडोंगरी आणि आता ही मॅच बोरशेती विपक्ष टेंबिवली. फटका फसलाय मात्र फ्री चेंडू होता. येस, त्यानंतर एक चेंडू झाला, सिंगल आली आणि या चेंडूवरती देखील सिंगल. मोनिश पाटीलनं कमबॅक केलंय, षटकार खाल्ला. त्यानंतर थोडासा दबाव त्याच्यावरती पाहायला मिळाला. 2 नो बॉल हाताळले परंतु त्यानंतर चांगले 2 चेंडू. मोनिश पाटील सज्ज झालाय. यावेळेस स्टेप आउट इन फील्डच्या वरनं फटका चांगलाय. फिल्डर चेस करतोय परंतु बॉल अडवू शकणार नाहीये. बॉल सीमारेषे बाहेर. एक्स्ट्रा कव्हर, चौकार. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. मी म्हटलं होतं अर्जुननं भरपूर वेग घेतला आता खेळपट्टीवरती. नक्कीच नजर टिकली आहे त्याची आणि आता कुठे ना कुठे त्याने वाट लावायला सुरुवात केली आहे. चौकार आला त्याच्या बॅटमधनं. 4 धाब्यानं धावफलक. 32 धाबा. मोनिश पाटील सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील इनफिल्डच्या दिशेनं खेळून काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. खराब थ्रो होता परंतु चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल. या चेंडूवरती देखील कंप्लीट. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 ऑन कार्ड. 33 धाबा धावफलकावरती. नक्कीच अनेक सारे प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत युट्यूब वरती देखील. अगदी प्रेक्षकांची भडीमार सध्या मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक सारे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती सध्या लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. अप्रतिम क्लीन अँड नीट टेलिकास्ट. तेजस भोईर अँड टीम सध्या तरी अप्रतिम वर्क त्यांचं देखील. आणि त्यांची एक नवीन गोष्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल त्या मेगा स्क्रीनवरती. ज्या लाईव्हला कमेंट्स येतात ना ते फक्त तेजस भोईरच आपल्याला त्या मेगा स्क्रीनवरती दाखवू शकतो. आणि सध्या तरी त्यांचं ते वर्क आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. आणि अप्रतिम कमेंट्स देखील आपल्याला सध्या पाहायला मिळतात. सातत्याने सर्व संघांना बेस्ट ऑफ लक दिले जात आहेत. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूया या विलास स्मृती चषक 2024 मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेनं. 4थं षटक. गोलंदाज वेदांत पाटील पुन्हा आलाय. स्पेल कंप्लीट करतोय. 2रं षटक घेऊन आलाय. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. अगदी वेदांना जेव्हा 2रं षटक हाताळलं होतं ना तेव्हा फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता 4थ्या षटकामध्ये तो आलाय. चांगली गोलंदाजी वेदांची. टिचून मारा करतोय. अगदी टप्पा त्याला माहिती आहे. त्याला टप्पा भेटलाय त्या अनुषंगाने तो पुन्हा आलाय. अदरवाईज वेगळा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळू शकत होता परंतु वेदांत वरती विश्वास दाखवला कॅप्टननं. यावेळेस बघा मी म्हटलं होतं, उल्लेख केला होता, चांगला टप्पा भेटलाय गोलंदाजाला आणि तो टप्पा तो सोडत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. RCC पेठ सोहेल शेख वेलकम. मिस्टर 7070 तारिफजी सय्यद यांचं देखील शुभागमन. वेलकम. त्याच दरम्यान जुन्नर भूषण महाराष्ट्र भूषण चंद्रकांत शेट्टे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम सर. आपलं देखील मनपूर्वक या भिवंडी शहरामध्ये स्वागत आहे. यावेळेस काय घडलंय. लिडिंग एज आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेट्स झाले पतन. धक्का क्रमांक 2 टीम मयुरेश इंटरप्राइजेस बोरशेती संघाला. बॅट्समन भावेश बॅक टू द डगआउट. चर्चा आमचीच असते गावोगावी.
न्यू बॅटर रोशन वेखंडे. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेचे जनक न्यू 40+ संघटनेचे अध्यक्ष तसेच राणा ग्रामपंचायत उपसरपंच सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक आपल्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते वनु स्पोर्ट्स टेंबिवली विपक्ष मयुरेश इंटरप्राइजेस बोरशेती. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज वेदांत पाटील चांगल्या फॉर्म मध्ये. विकेट काढली आहे यावेळेस देखील बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. उल्लेख नक्कीच करेन अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. मिश्रण करतोय गोलंदाज वेदांत. त्याला माहिती आहे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. मिश्रण दाखवतोय कधी फास्ट टाकतोय कधी मिश्रण करतोय. त्यामुळं कुठे ना कुठे पूर्णपणे दबावमध्ये टीम बोरशेती संघ. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल यावेळेस देखील अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सरळ बॅटनं अगदी खेळलं गेलं तर निश्चित रूपाने चांगल्या धाव येऊ शकतात परंतु एक सिंगल या चेंडूवरती देखील धावफलक 35 धावा धावफलकावरती. नक्कीच मयुरेश इंटरप्राइजेस बोरशेती संघाला सुवर्ण संधी. प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी मयुरेश नाईक यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. स्टेप आउट झालाय. इनफिल्डच्या वरना एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू धावतोय. बॉल पकडेल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा. 2 धाव्यानं धावफलक 37 धावा. 4 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. या षटकामध्ये देखील कमबॅक झाला. वेदांत ज्यावेळेस येतो त्यावेळेस कमबॅक करून देतोय. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलनं 11 खर्च केल्या. त्यानंतर वेदांत आला त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या. कमबॅक केलं आणि त्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये मोनिश पाटील महागडा ठरला. 19 धावा खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये वेदांतला पुन्हा बोलावलं आणि त्याने पुन्हा कमबॅक करून दिला. 4 धावा फक्त खर्च केल्या. 1 विकेट काढली. 37 रन 37 धावा. विनंती असेल टीम टेंबिवली संघ पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल वेळेबाबत निर्बंध आहेत. आपण पाहू शकता सन्माननीय व्यासपीठ मिस्टर 70 तारिफजी सय्यद हे देखील व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांच्या समवेत जुन्नर भूषण महाराष्ट्र भूषण चंद्रकांतजी शेट्टे सर देखील या व्यासपीठावरती विराजमान आहेत. या स्पर्धेचे जनक प्रताप शेठ पाटील देखील व्यासपीठावरती विराजमान. त्यासमेत अनेक मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती विराजमान पाहायला मिळतील. आपलं सर्वांचं विलास स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला विनंती असेल वेळेबाबत निर्बंध आहेत. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. यानंतरची मॅच आरसीसी पेठ विपक्ष टीम गोठेघर बी. आरसीसी पेठ संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. टीम गोठेघर बी संघ दोन्ही संघ उपस्थित आहेत. आपण 1 इनिंग नंतर टॉस करणार आहोत. अनेक सारे प्रेक्षक जोडले जात आहेत. युट्यूब वरती देखील अनेक प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज नवीन विक्रम ग्रामीण क्रिकेटमध्ये 1,30,000हून जास्त प्रेक्षक आजच्या या दिवसभरामध्ये आपल्याशी जोडले गेलेत. नक्कीच संध्याकाळी 6 वाजल्यापासून जी मॅचेस सुरू आहेत तर आता रात्रीचे तब्बल 12 वाजलेत आणि 1,30,000हून अनेक प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत. अजून देखील अनेक मॅचेस येणं बाकी आहे. आरसीसी पेठ विपक्ष गोठेघर बी बिग फाईट अजून देखील आपल्याला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायची आहे. परंतु ही मॅच देखील मोठी मॅच आहे. टेंबिवली विपक्ष बोरशेती, शहापूर विभाग विपक्ष भिवंडी विभाग. जाऊया मॅचच्या दिशेनं. परेश गोराटकर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. परेश पहिला बॉल अगदी अक्रॉस द लाईन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रतीकनं केलाय मात्र एक सिंगल चोरट्या रूपानं कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा अंपायर कडनं. चांगली अंपायरिंग चारी आमचे अंपायर. लेग बायच्या रूपानं 1 धाव. 1 धावेनं धावफलक 38 धावा. किती धावा प्लस
करता येतील, कारण अर्जुन बांगर अजून देखील खेळपट्टीवरती आहे. सलामीला आला होता, शेवटचं षटक सुरू आहे आणि अजून देखील तो खेळपट्टीवरती खेळतोय. अपेक्षा आहे डाऊन द ग्राउंड, फटका चांगला, खेळाडू दूरवरून येईल, एक धाव, दुसरीचा प्रयत्न, थ्रो तर चांगला आहे मात्र 2 धाबा रोखू शकत नाहीये. 2 धाब्यानं धावफलक 40 वरती, 40 रन ऑन बोर्ड, 40 धावा धावफलकावरती. अगदी या रात्रीच्या प्रहरामध्ये चांगली धावसंख्या तर बनली आहे. फायटिंग टोटल आहे, कारण आपण पाहिलं होतं की रांजनोली विपक्ष राहणार मॅच झाली त्यामध्ये 34 धावा डिफेंड झाल्या. सध्या तरी 40 धावा धावफलकावरती. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज, यावेळेस फटका चांगला, लॉंग लेग रिजनला खेळाडू आहे, एक सिंगल, दरम्यान कंप्लीट. एका धावेनं धावफलक 41 वरती, 41 ऑन बोर्ड, 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. परेश गोराटकर, चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतीये. मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाहीये. गोलंदाज झालाय सज्ज पुढचा चेंडू घेऊन. बघा, मोठा प्रहार करायचा होता, अगदी 8व्या 9व्या स्टंप वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन रोशननं, परंतु कोणती सफलता हाती लागली नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, शेवटचं षटक, ज्याला आगरी भाषेमध्ये आमच्या कोकवा कोकवीचं षटक देखील म्हटलं जातं, परंतु अजून देखील कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये. गोलंदाज झालाय सज्ज, पुढचा बॉल. बघा, पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, धावचीची शक्यता आणि विकेटचं पतन. अर्जुन बांगरला खेळपट्टी सोडावी लागणार आहे. आणखीन एका विकेटचं पतन, तिसरा धक्का टीम बोरशेती संघाला. पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा प्रतापशेठ पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. न्यू बॅटर उदय भागरे आपल्याला पाहायला मिळतील. मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे. एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे आणि त्या एका चेंडूवरती षटकार चौकार लगावू शकतो, सिंगल डबल येऊ शकते किंवा विकेट देखील जाऊ शकतो. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. शेवटचा अंतिम बॉल, परेश गोराटकर सज्ज झालाय. आखूड टप्प्याचा बॉल, पुल करायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 41 धावा बनल्या आणि 42 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी टीम वनू स्पोर्ट्स टेंबिवली संघाला, अपोजिट टीम मयुरेश एंटरप्राइजेस बोरशेती संघाविरुद्ध. यानंतरची मॅच टीम आरसीसी पेठ विपक्ष टीम गोठेगर बी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. त्या ठिकाणी सज्ज असतील माझे साथी समालोचक करण काळन सर. आपण पुढचा मॅचचा टॉस करणार आहोत. माझ्यासोबत दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. त्याचबरोबर व्हीआयपी डाईस वरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं या स्पर्धेमध्ये, ज्यांनी आम्हाला बॉल स्पॉन्सर्ड केलेले ते आदरणीय तारीफभाई सय्यद आणि त्याचबरोबर आवाज महाराष्ट्राचा टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक आदरणीय चंदू शेट्टे सरांना देखील विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये या. एका बाजूला आरसीसी पेठ, रजनी क्रिकेटमध्ये ज्या संघाचा खेळ नेहमीच बहरलेला आहे तो आरसीसी पेठ, आणि दुसऱ्या बाजूला गोठे गरबी. दोन नामवंत संघांदरम्यान आपण
नाणेफेकीचा कौल करतोय आवाज महाराष्ट्राचा चंद्रकांत शेट्टे सर आणि बॉल स्पॉन्सर्ड या स्पर्धेचे आदरणीय उद्योगपती तारिकभाई सय्यद यांच्या शुभस्य आपण टॉस करत आहोत. एका बाजूला या स्पर्धेचं नाव आणि दुसऱ्या बाजूला स्वागत कंस्ट्रक्शन. या स्पर्धेचं नाव अर्थातच स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार आणि हा टॉस जिंकलाय. मान्यवरांचा आभार. पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा. दोन्ही कॅप्टन माझ्या सोबत आहेत. टॉस जिंकला प्रथम तर निर्णय काय? बॅटिंग फर्स्ट. इथे आल्यानंतर कसं वाटतं? ग्रामस्थ मंडळ क्रीडा नगरी राहणार या मैदानावरती आल्यानंतर हे सर्व आयोजन पाहून कसं वाटतंय? भिवंडी साईडला आमचं खूपच इथं खेळायला मजा येते. भिवंडी साईडला खूप फॅन फॉलोईंग पण आहे आमची. तर या साईडला आम्हाला भरपूर प्रेम भेटतं आहे. तर आम्ही एवढे लांबून इथं खेळायला कधी कुठली टुर्नामेंट असते तर आम्ही इथं खेळायला एनी टाईम रेडी असतो. या सीझनची पहिली रजनी स्पर्धा खेळता? हो, पहिलीच मॅच पण आहे आणि फर्स्टच डायरेक्ट नाईट मॅच आहे. समोर गोठेकर बी टीम आहे. या अगोदर काही सीझन मध्ये त्यांच्या समोर मॅचेस झालेल्या आहेत? हो, आमचं लढत कंटिन्यू चालूच असते. RCC पेठ म्हटलं की नाईट रायडर्स. त्याचं कारण असं आहे की डे फॉर्मॅटपेक्षा नाईट फॉर्मॅटमध्ये हा संघ नेहमीच चांगली कामगिरी करत असताना या सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळालेलं आहे. ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटतं की तुमचा संघ कशा पद्धतीनं ॲज अ कम्पेअर डे फॉर्मॅटपेक्षा नाईटमध्ये चांगली कामगिरी करतोच की काय? त्याचं रिझन काय? असं काय नाही, लोकांचा प्रेम आहे. लोकांनी नावं दिले का नाईट रायडर, नाईट किंग. तर कसं असतं, डेला सर्व जॉबला असतात, नाईटला आमचे सर्व प्लेयर असतात. तर टीमच अशी असतं कुठलीही असो की सर्व प्लेयर असतात तेव्हा ते गेम प्लॅनिंग आणि जे काय असतं टीमचा 100% द्यायला तर सर्व प्लेयर असतात नाईटला. तर आम्ही आमचा बेस्ट देतो. नवीन सीझनची नवीन हंगामाची सुरुवात करतात. काही नवीन चेहरे ऑलरेडी स्टार खेळाडू RCC पेठमध्ये जे आम्हाला माहीत आहेत, पण यंदा संघामध्ये काही नवीन चेहरे आहेत का तुमच्या संघामध्ये? हो, नक्कीच. दरवर्षी काय नाही तर फेरबदल असतात. एवढं आमचे प्लेयर आहेत तर कोणाला ना तर कोणाला जे फॉर्ममध्ये असतात त्याला आम्ही चान्स देत असतो. एक शेवटचा प्रश्न. टॉस जिंकलाय. बऱ्याच वेळेला आपण बहुतांश बघत आलो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन बहुतांश कॅप्टन घेतात, पण तुम्ही बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला, त्याबद्दल काय सांगाल? आमचे बॅट्समॅन फ्री माइंडेड खेळतात आणि जेवढा स्कोअर केला तर त्याप्रमाणे आम्ही बॉलिंग अटॅक आहे कोणालाही कसा वापरून कसा समोरच्या टीमला कमीमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. टॉस किती इम्पॉर्टंट होता? बिकॉज समोरच्या टीमचा कॅप्टन आहे, टॉस जिंकला, बॅटिंग ते करणार आहेत. नक्की टॉस भरपूर इम्पॉर्टंट असतो प्रत्येक मॅचचा. फिल्डिंग आहे, रन चेस करू. जरूर फिल्डिंग करणार. टॉस तुमचा असता तर डिसिजन काय असता? डिसिजन तर मी क्षेत्ररक्षण केला असता, पण पेटच्या अगेन्स्ट मी बॅटिंग करतो, पण आता क्षेत्ररक्षण करतोय. सो तुम्हालाही माहिती आहे की RCC पेठ बॅटिंग येते, त्यामुळे तुम्ही निर्णय बॅटिंग घेण्याचा जरूर करणार होते. काय सांगाल, सीझनची सुरुवात करतायत की अगोदर काय मॅचेस झालेल्या आहेत? झालेल्याच मॅचेस. 2 मॅचेस खेळलोय, एक थर्ड प्राइज मला आणि आजच डेला फायनलला हारलोय. नवीन सीझनची सुरुवात होते. जे स्टार खेळाडू आहेत गोटेकर बी मध्ये ते सर्वांना ज्ञात आहेत, सर्वांना माहीत आहेत, पण काही नवीन चेहरे यंदाच्या अंगामध्ये इंट्रोड्यूस करतोयस का? हो, नक्कीच. 3 प्लेयर नवीन आहेत टीम मध्ये. तुलाही या मॅचसाठी शुभेच्छा. सो न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. टॉस जिंकलाय तो RCC पेठचा कॅप्टनने आणि ते गोटेकर बीचा विरुद्ध करणार आहेत बॅटिंग. मंडळी कुठेही जाऊ नका, तुम्ही सर्वजण पाहत राहा स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. मात्र या मॅचच्या दरम्यान आजच नुकतंच ज्यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे, मी आवाज महाराष्ट्राचा आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सरांना विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्स माईक शेअर करावा प्लीज. थँक्यू. नमस्कार. स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार आयोजित स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वाचा सामना म्हणजे राहणार गावात पहिल्यांदाच येण्याचा योग आलाय, परंतु इकडलं वातावरण ही स्पर्धा पाहून नक्कीच आनंदितच झालोय. अशा प्रकारची स्पर्धा आणि आज ग्रामीण गटातील महाराष्ट्रातील रथी महारथी भिवंडीच्या राहणार गावात आज अवतरताना देखील पाहायला मिळालेले आहेत.
पहिली बॅटिंग करत असताना बोरशेती संघाने केलं 41 आणि वनुस्फोट टेंबिवली संघाला मात्र धावांचा पाठलाग करायचा 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक घेऊन जर पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात अर्जुन बांगर, जो सध्या शहापूरचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. या वेळेला वेगात बॉल अगदी खोलवर टाकला, त्याला फाईन लेगच्या दिशेने मात्र पाठवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला. बॉल ओलांडतोय सीमारेषा 4. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. अगदी वेगात आणि खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याला परेशने खूप चांगल्या पद्धतीने खेळलं आणि 4 धावांमध्ये परावर्तित केलं देखील गेलं. पुन्हा अर्जुन, यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने खेळला हा स्ट्रोक. 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 42चा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांमध्ये 42. अगदी चांगलं विद्युत प्रकाश झोत पाहायला मिळतोय, चांगली खेळपट्टी पाहायला मिळते, मुख्य मंचही खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय, टॉस बॉक्स तर आणखीनच लक्ष वेधून घेतोय. अशा या स्पर्धेमधील चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांची खूप चांगली व्यवस्था आहे. यावेळेला जास्त सफल झाले. पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगला खेळायचं, गुडघा जमिनीवर टेकून, परंतु ते शक्य नाही झालं. परंतु 1 धावही नाही रोखू शकले आणि इकडे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 9 झालेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेट असले तर एक वेगळीच मजा असते. ग्रामीण क्रिकेट पाहायला एक वेगळी मजा असते, खेळायला एक वेगळी मजा असते आणि म्हणूनच ग्रामीण क्रिकेटच्या मॅचेसला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होते आणि यूट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. गेल्या काही वर्षात क्रिकेटची जी बदललेली स्वरूप आहेत त्याच्यामधील महत्वाचं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. 9 धावा धाव फलकावर. यावेळेला फुलटॉस, त्याचा फायदा उचललाय, हवाई हल्ला केलाय आणि या बॉलला जर पाहिलं तर फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. करोडो बने प्यार, करोडो बने प्यार, दादाचे करोडो बने प्यार. 5959 लक्की है वो नंबर उनके गाडीचा. 5959 लक्की है वो नंबर उनके गाडीचा. असा प्रताप शेठ पाटील ब्रँड आहे रे यो रानल गावाचा. असा प्रताप शेठ पाटील राहणारचे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. रिग्नेशजी प्रताप शेठ पाटील, स्वर्गीय विलासमोती राहणार संघ आणि ग्रामस्थ यांच्या वतीने स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रिग्नेश, मला आठवते पहिली ग्रामीण धमाका बिग बॅश रिग्नेश यांच्या संघाने जिंकली होती. गोरसई संघ खेळला होता आणि रिग्नेश संघाचे मालक देखील होते. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राहणार गावात पहिल्यांदाच येण्याचा योग येतोय. टेंबिवली संघ 15 धावांवर आहे. बोरशेतीचा 42 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर टेंबिवलीच्या नावाची देखील काय जबरदस्त चर्चा, म्हणजे मागील हंगामाची सुरुवात या टेंबिवलीच्या माध्यमातून जी धाराकेबाज पद्धतीने झाली ती आपण नक्कीच जबरदस्त होती. बोरशेती देखील सध्या चर्चेत आहे. म्हणजे ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर विविध संघ आता चर्चेत येऊ लागलेत आणि शहापूर तालुक्यातून देखील मग गोटेकर असतील, बोरशेती असतील, हे संघ चर्चेत आहेत. 15 धावा धाव फलकावर, म्हणजे एक चांगली सुरुवात केली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी प्रतीक आहे, दुसऱ्या बाजूला परेश, आपला पहिला परेश गोराटकर आणि गोलंदाजीसाठी भावेश विषय आलेले आहेत. भावेशला हेच काम करायचं आहे. पहिल्या षटकात जास्त धावा झाल्यात, आता कुठेतरी त्या धावांना कंट्रोल करायचं, कारण 24 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. कारण क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. यावेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी खेळलाय, फटका खेळलाय, समोरच्या दिशेने अडवण्याचाही प्रयत्न झाला आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावाही पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे जाताना पाहायला मिळते. प्रतीक देखील दर्जेदार क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे क्षेत्ररक्षणात 2 फिल्डरची फिल्डिंग तो एकटाच करतो आणि म्हणूनच हा फिल्डिंगसाठी सुद्धा चर्चेत आहे. सिल्वर स्टारला सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि तेच बॅटिंग करतात 5 धावांवर. संघाची धावसंख्या 17 आहे. आज रथी महारथी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील, कारण जसं आपण म्हणतो व्यावसायिक क्रिकेटला एक वलय आहे तसं ग्रामीण क्रिकेटला देखील एक वलय आहे. 40+ क्रिकेटला देखील आता खूप चांगलं वलय आलंय.
कमी गतीचा बॉल टाकला तो प्रतीकने ओळखला आणि उलटा पुलटा स्ट्रोक खेळलाय, पाठवलाय सीमारेषा पार 4. एक वेगळा फटका या ठिकाणी खेळला, 4 धावा अर्जित केल्या, 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा सेम रिझल्ट, जणू काही मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढली की काय, रिझल्ट तोच 4 वाला चौकार. असा प्रताप पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा, असा प्रताप पाटील ब्रँड हाय रे यो रानाल गावाचा. नक्कीच, म्हणजे आज या ठिकाणी ग्रामीण क्रिकेटमधील रथी महारथी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु बोरशेती आणि गोरसई ही उद्या मॅच मात्र धडाकेबाजमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. हे सगळे धडाके जबरदस्त संघ एकाच वेळेला मात्र इकडे राहणारमध्ये देखील पाहायला मिळत आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे उद्या धडाकेबाज मध्ये सुद्धा. त्यामुळे उद्या त्याही मॅचला चुकवायचं नाहीये. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 25 असताना पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होते कारण 20 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे, परंतु हे असताना सुद्धा मात्र मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं कारण अशा कितीतरी मॅचेस आम्ही पाहिल्या ज्या मॅच मध्ये कमबॅक झालं. कमी गतीने चेंडू टाकला या ठिकाणी, या बॉलवर जर पाहिलं तर भावेशचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा झाला, परंतु हा प्रयत्न फसला कारण चेंडू कमी गतीचा होता. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत अल्ताफ शेख. भिवंडीच्या क्रिकेटची खासियत देखील खूप जबरदस्त आहे. जास्त दिवस क्रिकेट चालतं आणि विशेष म्हणजे खेळाडू अलीकडच्या कालावधीमध्ये भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडीमधून येताना पाहायला मिळत आहेत. संघ येत आहेत, खेळाडू येत आहेत, स्पर्धा येत आहेत आणि चर्चा भिवंडीची सुद्धा होताना पाहायला मिळते. आणि आज राहणाळ गावात मात्र ही नामवंत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण एवढी मोठी स्पर्धा ऑर्गनाईज करायचं सोपी गोष्ट नाही आहे आणि प्रताप शेठ पाटील यांच्यासाठी अशक्य देखील काही नाही आहे आणि त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आहे. अगदी पहिला बॉल वाईट बॉल गोष्ट अल्ताफ यांच्यासाठी टाकला देखील गेला, परंतु पंचांनी हात फैलावले आणि इकडे धाव येस डॉट बॉल येस येस धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 25 वर थांबतोय. अशाच प्रकारचे काही चेंडू टाकावे लागतील. मॅच संपलेली नाहीये, 25 धावा झाल्याच जरूर, परंतु कमबॅक करावे लागेल. 19 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावं लागेल कारण बोरशेती या देखील नावाची चर्चा आहे आणि गावाची चर्चा आहे. शहापूरला बिलॉंग करणारी टीम. हो हो, या वेळेला पुन्हा अक्रॉस खेळायला गेले, चेंडूच्या लाईन मध्येच नव्हते. पहिलंच ठरवलं होतं की मला खेळायचं स्क्वेअर लेगला, परंतु फुटवर्क टायमिंग ह्या गोष्टी नव्हत्या आणि त्यामुळे दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली 25, 18 बॉलमध्ये अजूनही 17. ग्रामीण टेनिस क्रिकेटवर ही स्पर्धा पाहिली जाते. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आज आमच्या समालोचकांची मांदियाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. करण काळन सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहिल शेळके युवा टॅलेंटेड समालोचक आणि त्याचबरोबरीने विशाल पाटील यांना देखील पाहतो. अल्पेश गायकवाड यांना देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज संघ देखील तेवढेच जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तेजस यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. तेजस हेच करावं लागेल. मॅच संपलेली नाहीये, जरी प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने मॅच गेली परंतु संपली नाहीये. 18 बॉलमध्ये 17 पाहिजेत. काही डॉट बॉल काही विकेट मॅच मध्ये घेऊन येतील बोरशेतीला आणि त्यांना ते करावं लागेल. एका बाजूला जर पाहिलं तर परेश गोराटकरला आपण पाहतोय. अल्ताफ शेख त्यांच्या जोडीला आहेत. परेश स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
म्हणजे योगायोगाने राहणारला येण्याचा योग आला. रिग्नेश धडाकी बाजूवरून घरी निघालो होतो आणि आवर्जून तारीफ सरांनी सांगितलं आपण आवर्जून रिग्नेशकडे जाऊयात राहणारला थोडा वेळ का होईना. ओहो इकडे विकेट येताना पाहायला मिळते. विकेट तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल आणि इकडे एक महत्वाची विकेट आली आहे. चर्चा आमचीच असते गावोगाव इलाके में सारे चलता है ना पसंद है सबको स्वभाव वेळ प्रसंगी घेतो याद 25 धावा 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विकेट आली आहे. अल्ताफ माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणावरून कोंडी फुटेल का? कारण हळूहळू बोरशेती मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करते. 17 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. परंतु या दोन्ही संघामध्ये नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या दर्जाचं क्रिकेट ते खेळताना पाहायला मिळत आहेत. फक्त तालुक्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यात देखील दरारा असणाऱ्या टीम आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण म्हणतं ग्रामीण क्रिकेट आणि या ग्रामीण क्रिकेटला या चांगल्या चांगल्या स्पर्धांनी सुद्धा पुढे नेले आणि विशेष म्हणजे ग्रामीण धमाका बिग बॅश ही देखील गेली 2 वर्ष स्पर्धा आपण ग्रामीण क्रिकेटच्या संघांसाठी लीग पद्धतीने आणि विथ आयकॉन देखील येताना पाहायला मिळाली आणि 2 वर्ष अभूतपूर्व यश मिळाले या स्पर्धेला आणि याही वर्षी त्याही पेक्षा मोठ्या ढंगामध्ये ग्रामीण संघासाठीची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. परंतु आज आपण पाहतोय बोरशेती विरुद्ध टेंबिवली हा सामना तेजस जाधव परेश स्ट्राईकवर वेगात बॉल आला त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी कळवली जाते पंचांकरवी लेग बाईच्या स्वरूपातील आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहे. 27 धावा धाव फलकावर पाठलाग करायचंय 42चा. सुरुवात चांगली केली आहे टेंबिवलीने परंतु बोरशेती प्रयत्न करत आहेत मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याचा. विशेष म्हणजे नाईट टुर्नामेंटसाठी सगळ्यात महत्वाची असते लाईट आणि इकडे अतिशय दर्जेदार विद्युत प्रकाश झोत पाहायला मिळतोय. वेगात बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. अतिशय वेगात आणि थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. हा बॉल वेग पाहायला मिळाला अँगल बनवला थोडासा आतमध्ये आला जागेवरून चेंडूला खेळायचं होतं प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आदित्य भोईर यांचा. परंतु निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे मॅच 15 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. चुरस हळूहळू हळूहळू वाढू लागलेली आहे आणि गोलंदाजीची देखील धार मात्र गोलंदाजांनी आता वाढवलेली आहे. आदित्य भोईर एका बाजूला पाहायला मिळतात दुसऱ्या बाजूला परेश गोराटकर. 2 बलाढ्य खेळाडू जरूर आहेत टेंबिवली संघाचे परंतु बोरशेती संघाचे गोलंदाज देखील मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा चांगलं आयोजन आहे आणि त्यामध्ये 2 बलाढ्य संघांमधील एक चांगली मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजही करतायत. यावेळेला टोलावलाय बॉल बॅटच्या पट्ट्यात आलाय बॉल आणि त्याला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. बॉल अडवण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरतोय आणि दबाव हटवलाय येतोय चौकार. या 4 धावांनिशी धावसंख्या पुढे जाताना पाहिल्या मी हा बॉल थोडासा पुढे केला होता त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला आदित्य यांच्याकडून आणि 4 धावा वसूल केल्या गेल्या. 14 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. आता मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होऊ लागलेलं आहे. तेजस यावेळेला मनगटी फटका कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. हळूवार पद्धतीने ऑन साईडला ढकललं आणि मोठ्या फटक्यापेक्षा एकेरी दुहेरी धावसंख्या देखील उपयुक्त असतात आणि इकडे मनगटी फटका खेळून दाखवलं आदित्य भोईर यांनी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र 13 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. त्या चौकाराने दबाव हटवला आणि आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण देखील होऊ लागलंय. इकडे काहीतरी आता चमत्कारच करावा लागेल बोरशेतीला.
क्रिकेट हा जीव की प्राण आहे आपल्या सगळ्यांसाठी. पुन्हा एकदा बिग हिट, या वेळेला या बॉलला खडे खडे फेकून देण्याचा कारनामा या ठिकाणी केलाय. 6 धावांसाठी षटकार. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी आता 39 विजयाच्या अगदी जवळ. 12 बॉलमध्ये केवळ 3 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बोरशेती संघाच्या 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर प्रतीकने 2 चौकार खेळले, त्यानंतर परेश गोराटकर 1 षटकार 1 चौकार, आदित्यने देखील 1 षटकार 1 चौकार खेळलाय आणि आपल्या टीमला अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेलं आहे. 12 चेंडूमध्ये केवळ 3 धावांची आवश्यकता. परेश गोराटकर पहिल्या डावात देखील जर पाहिलं तर चांगला सामना रंगताना पाहायला मिळाला. वेदांतने अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या आणि गोलंदाजीसाठी येत आहेत आता सुमित भागरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. विलास स्मृती चषक राहणार भिवंडी. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा मात्र निवडली गेली आहे. 1 धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा मात्र तिकडे पूर्ण केल्या गेल्या. एका धावेची आवश्यकता केवळ. सामना अगदी लेवल झालेला आहे. एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. परेश 14 धावांवर बॅटिंग करतायत तर आदित्यने 12 धावांची साथ त्यांना दिली आहे आणि बोरशेतीच्या विरुद्ध टेंबिवली संघाच्या नावाची चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळेल, कारण या मॅचला मात्र आता सहजगत्या खिशामध्ये टाकलंय टेंबिवली संघाने. तर बोरशेती संघही चांगला खेळला, त्यांना पुढच्या मॅच साठी असतील शुभेच्छा. अभिनंदन टेंबिवली.